श्री विष्णू पुराण 18 पुराणात भारतीय संस्कृती आणि धर्मतत्वांमध्ये सामान्य जनांसाठी विद्वान महर्षीने संकलन केले आहे. नीती, सदाचार आणि सच्चरित्र यांचे शिक्षण देणारे आसेतू हिमाचल शिक्षक म्हणजे ही पुराणे आहेत. पुराणा सर्व शास्त्राणा प्रथम ब्रह्माणा स्मृतम उत्तम सर्व लोकांना सर्व ज्ञानोपपादकम. म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्रांच्या प्रथम पुराणे अवलोकिली, कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच होत. ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली असे म्हणतात आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले. विष्णू पुराणात विष्णू अवतारातील काही कथांचा भाग आलेला आहे. श्रीकृष्ण कथा ह्या पुराणातील जसा प्रमुख भाग आहे, तसाच विष्णू कथेच्या संदर्भात अन्य काही भक्तांच्या कथाही यात अंतर्भूत आहेत. तर चला सुरू करूया श्री विष्णू पुराण. प्रथम अंश. पराशर मुनींचा यज्ञ. श्री सूत मुनी म्हणाले, आपली दैनंदिन कर्मे उरकून जेव्हा श्रेष्ठ मुनी पराशर त्यांच्या आसनावर बसले, तेव्हा मैत्रेय ऋषींनी विचारले, हे गुरुदेव, मी तुमच्याजवळ राहून सर्व वेद, वेदांगे, धर्मशास्त्रे यांचा अभ्यास केला. आज आपल्याच मुखातून मला हे जग कसे उत्पन्न झाले, त्याआधी काय काय होते आणि पुढे जगाचा अंत कसा होणार आहे, असे सर्व काही ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा पराशर म्हणाले, हे धर्मज्ञ मैत्रेया, तू जुन्या गोष्टींची मला चांगली आठवण करून दिली आहेस. पितामह वसिष्ठ जे काही म्हणाले होते ते सर्व मला आठवत आहे. हे मैत्रेया, जेव्हा मला समजले की विश्वामित्र ऋषींनी प्रेरणा दिलेल्या राक्षसाने माझ्या पिताजींना खाऊन टाकले होते, त्यावेळी मला भयंकर राग आला होता. तेव्हा मी एक यज्ञ करायला सुरुवात केली. तो यज्ञ मी राक्षसांचा नाश करण्याकरिता केला होता. त्यामुळे त्या यज्ञाच्या प्रभावाने रोज शेकडो राक्षसांचे भस्म होऊ लागले होते. अशा प्रकारे जेव्हा अनेक राक्षस मरण पावले, तेव्हा वसिष्ठ आले. ते मला म्हणाले, हे वत्सा, जास्त राग चांगला नव्हे, म्हणून तुझा राग शांत कर. जे घडलं आहे त्यात राक्षसांचा काहीच दोष नव्हता. तुझ्या पित्याचे प्रारब्धातच ते तसे लिहिले होते. क्रोध तर मूर्ख लोक करतात, ज्ञानी लोक नव्हे, आणि कोणीच कोणाचा वध करीत नसतो, कारण जो तो त्याच्या पूर्वजन्मी केलेल्या कर्मांची फळेच भोगत असतो. माणसाने मोठ्या परिश्रमाने केलेल्या या यश व तपस्येचा साठा क्रोधामुळे सहजच नष्ट होतो. म्हणूनच ज्ञानाचे भांडार असलेल्या व मोक्ष मिळवण्याची इच्छा असलेल्या ऋषींनी रागाचा त्याग करावा. साधूचे भूषण क्षमा हेच होय. तेव्हा तूही रागाच्या वश होऊ नकोस. निर्दोष निराशर राक्षसांचा नाश करणे निरर्थक होय. आजोबांच्या या म्हणण्याप्रमाणे मी तो यज्ञ बंद केला. तेव्हा वसिष्ठ ऋषी माझ्यावर अत्यंत प्रसन्न झाले. दरम्यान तेथे ब्रह्मदेवाचे पुत्र पुलस्त्य आले. आजोबांनी त्यांना अर्घ्य दिले आणि बसावयास आसन दिले. तेव्हा पुलस्त्य मला म्हणाले, अत्यंत वैर असूनही तू वसिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे राक्षसांना क्षमा केलीस. म्हणूनच रागात असूनही तू माझ्या वंशाचा समूळ नाश केला नाहीस. त्यामुळे मी तुला वर देतो. तुला सर्व शास्त्रांचे ज्ञान होईल. तू पुराणाची रचना करशील, देवता व परमार्थ तत्व जाणशील. तसेच प्रवृत्ती व निवृत्ती मूळ असणाऱ्या धर्मांमध्ये तुझी बुद्धी निर्मळ आणि असंगित होईल. वसिष्ठ म्हणाले, पुलस्त्य जे म्हणाले आहे ते खरे होईल. हे मैत्रेया, अशा प्रकारे वसिष्ठ व पुलस्त्य यांनी पूर्वी जे सांगितले होते ते सर्व तुझ्या प्रश्नाने मला आठवले आहे. त्याप्रमाणे मी तुला हवी असलेली पुराण संहिता पूर्णपणे सांगतो. तूही ती संपूर्ण ऐक. विश्वाचा जन्म. पराशर म्हणाले, हे सर्व जग विष्णूपासूनच उत्पन्न झाले आहे. विश्वाची स्थिती व संयम यांचा विष्णूच करता होय. हे जग विष्णूतच स्थित आहे. किंबहुना विष्णू विष्णू स्वरूपच आहे. अविकार, शुद्ध, तीनही काळात नाश न पावणारे सर्व विजयी विष्णूच हरी, हिरण्यगर्भ, ब्रह्मदेव आणि शंकर या नावांनी प्रसिद्ध आहेत.
त्या सृष्टीच्या स्थिती व विनाश करणाऱ्या वासुदेवाला नमस्कार असो. एक आणि अनेक स्वरूप असलेल्या स्थूल, सूक्ष्म, कार्यकारण मुक्तिदात्या विष्णूला नमस्कार असो. या जगाचा आधार असलेल्या सूक्ष्मातील सूक्ष्म, सर्व प्राण्यांमध्ये राहणाऱ्या अक्षर ज्ञान स्वरूप, वास्तवात अत्यंत निर्मळ असून देखील स्थूल स्वरूपात भास होणाऱ्या, कालस्वरूप, न जन्मणाऱ्या, अक्षय, जगाचा ईश्वर असलेल्या अशा या विष्णूला प्रणाम करून मी कथाभाग सांगतो. हा कथाभाग ब्रह्मदेवाने दक्ष आदी मुनींना सांगितला होता. दक्षाने ही कथा नर्मदा नदीच्या किनारी पुरुकुस राजाला सांगितली. पुरुकुसाने सारस्वताला सांगितली आणि सारस्वतांकडून ती कथा मी ऐकली. परमाच्या परम आत्म्यात असलेला परमात्मा हा रूप, वर्ण, निर्देश, अपक्षय, विनाश, परिणाम, बुद्धी, जन्म या गोष्टींखेरीज असतो. त्यांच्याविषयी एवढंच सांगता येईल की तो सदा असतो. तो सर्व जगाला व्यापून आहे आणि त्याच्यातच सगळे जग जगते, म्हणजे वास करते, म्हणून त्याला वासुदेव म्हणतात. हे विद्वान, परब्रह्माचे पहिले रूप पुरुष आहे, दुसरे व्यक्त, तिसरे अव्यक्त, चौथे काल होय. अशा 4 रूपांमध्ये तो राहतो. त्याचा अनुभव ज्ञानी लोक घेतात. या रूपांमधूनच तो विश्वात घडणाऱ्या घडामोडींचे कारण घडतो. त्या विष्णूंचे निरनिराळ्या रूपात प्रकट होणे म्हणजे लहान मुळे खेळतात तसेच होय. सृष्टीच्या जन्माआधी तसेच प्रलयानंतर सगळीकडे हेच एक तत्व व्यापून असते. ज्ञानी लोक या तत्वांचे वर्णन करताना म्हणतात, प्रलयकाळी दिवस रात्र, आकाश भूमी, अंधार उजेड असे काहीच नव्हते. त्यावेळी केवळ प्रधान आणि पुरुष फक्त ब्रह्मच होते. हे विद्वान, ही 2 रूपे विष्णूचेच भेद होत. ही दोन्ही रूपे सृष्टीचा आरंभ होतो तेव्हा वेगवेगळी होतात आणि प्रलयकाळी अव्यक्त स्वरूपात विलीन होतात. महाप्रलयाच्या वेळी सर्व विश्व प्रकृतीत विलीन होते, म्हणून त्यास प्राकृत प्रलय म्हणतात. कालस्वरूप भगवंत मात्र जन्म व मृत्यूरहित असतात. त्यामुळे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या गोष्टी प्रवाहाप्रमाणे एकामागून एक होत राहतात. हे मैत्रेया, सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी सत्व, रज, तम हे गुण निष्क्रिय होतात. त्यावेळेस भगवान विष्णू कालस्वरूप झाले असतात. नंतर जेव्हा सृष्टीची निर्मिती होण्याची वेळ येते तेव्हा ब्रह्मस्वरूप परमात्मा परमेश्वर स्वतःच्या इच्छेनुसार परिणामी पुरुषात प्रवेश करतो आणि त्यांना सृष्टी निर्माण करण्याचे प्रेरणा देतो. पण या कार्यात परमेश्वराची काहीच क्रियाशीलता नाही. सुवासामध्ये मनामध्ये चंचलता निर्माण होते, तितकी देखील क्रियाशीलता परमेश्वराच्या मनात उत्पन्न होत नाही. त्यामुळे त्या पुरुषांच्या द्वारा गुण साम्य असलेले गुणव्यंजन निर्माण होते. हेच महत्तत्व होय. हे महत्तत्व 3 प्रकाशात असतात, सात्विक, राजस आणि तामस. ते सर्वत्र व्यापून असते. त्यामुळे 3 प्रकारचे अहंकार तत्व निर्माण होते, म्हणून भूत, इंद्रिय आणि देवता उद्भवतात. तामस अहंकार क्षुभित होऊन शरीर सन्मुख होतो. त्यामुळे शब्द तन्मात्रा निर्माण होतात. या शब्द तन्मात्रेपासून शब्द गुण असलेल्या आकाशाची सृष्टी निर्माण होते. आकाशापासून स्पर्श तन्मात्रा आणि स्पर्श गुण प्रधान वायू निर्माण होते. जलापासून गंधमात्रा आणि पृथ्वी निर्माण होते. तिचा विशेष गुण गंध होय. अशा प्रकारे निर्माण झालेल्या या पंचमहाभूतांमध्ये शब्द आदी मात्रा असतात. त्यांना तन्मात्रा म्हणतात. त्या सर्व तन्मात्रांना अविशेष मानले जाते, म्हणजे त्यांना शांत, भयंकर, मूढ ही विशेषणे लावली जात नाहीत. केवळ तामस अहंकारामुळे सर्व प्राणी मात्रांची निर्मिती होते. अशा रीतीने 10 इंद्रिये म्हणजे तेजस किंवा राजस अहंकारापासून निर्माण झालेली असतात. त्वचा, कान, डोळे, जीभ, नाक ही 5 इंद्रिये होत, कारण त्यांना ग्रहण करण्याची इच्छा व बुद्धी असते. हात,
पाय, जीभ, गुदद्वार आणि लिंग ही 5 कामेंद्रिय होत, कारण बोलणे वगैरे त्यांची कार्य असतात. अशा प्रकारे ही 10 इंद्रिय असतात. 11वे इंद्रिय मन आहे. चंद्र, ब्रह्म, रुद्र अशा मनाच्या देवता आहेत. हे ब्रह्मन, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही 5 तत्वे अनेक शब्द गुणांनी युक्त असतात. त्यांना शांत, भयंकर, मूळ अशी विशेषणे लावता येतात. म्हणूनच त्यांना विशेष म्हणता येते. त्यांच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती असतात. त्या एकमेकीत मिसळल्याशिवाय सृष्टीची रचना करू शकत नाही. म्हणून एक दुसऱ्याशी मिळून एक लक्ष असलेले होऊन पुरुषाने युक्त होऊन त्यांनी ब्रह्मांड निर्माण केले. हे ब्रह्म अंड पाण्याच्या बुड्याप्रमाणे गोल आकाराचे होते. पंचमहाभूतांच्या सहाय्याने ते क्रमाक्रमाने वाढत होते. अव्यक्त रूप विश्वपती विष्णू व्यक्त रूप घेऊन त्या अंड्यात राहू लागला. सुमेरू पर्वत म्हणजे तेथे गर्भाशय होते. या गर्भरूपी अंड्याच्या वेष्टनात अन्य पर्वतांचे आवरण आणि सगळे समुद्र त्यातील गर्भ उदक होते. या अंड्यातूनच पुढे सर्व पर्वत, बेट, समुद्र, देव, असुर, मानव निर्माण झाले. त्यांच्यावरच पंचमहाभूताने आणि महत्त्व वेढलेले होते. महत्त्वाबाहेर अव्यक्त ब्रह्म वेढलेले होते. अशा रीतीने त्या ब्रह्मांडाबाहेर 7 आवरणे होती. ही आवरणे नारळाच्या वरील सालाप्रमाणे होती. विश्वेश्वर भगवान रजोगुणांचे अवलंब करून स्वतः ब्रह्मदेव बनले. त्याने सृष्टी निर्माण केली. सत्वगुणांचे अवलंब करून विष्णू रूपात त्याने सृष्टीचे पालन केले. जेव्हा कल्प संपते तेव्हा तमोगुणांचे अवलोकन करून भगवान अतिशय भयंकर स्वरूप घेतात आणि सर्व प्राणीमात्रांचा नाश करतात. ते सर्व प्राणी त्यांच्या पोटात जातात आणि जग म्हणजे एक समुद्र बनतो. त्यावेळीच त्या समुद्रात शेषावर भगवान झोपतात. ते जागे होतात तेव्हा पुन्हा ब्रह्मदेवाचे रूप घेऊन ते पुन्हा सृष्टी निर्माण करतात. अशा रीतीने भगवान जनार्दन ब्रह्मदेवाच्या रूपात स्वतःला निर्माण करतात. विष्णूच्या रूपात स्वतःचे पालन करतात व रुद्राच्या रूपात स्वतःचा संहार करतात. कारण पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश सर्व इंद्रिये व अंतःकरण यांनी युक्त असलेले हे विश्व म्हणजे त्या भगवंताचेच विस्तृत रूप आहे. म्हणूनच भगवान विष्णू वरिष्ठ, वरद आणि वरण्य मानले जातात. कालचे स्वरूप मैत्रेयांनी विचारल्याप्रमाणे पराशय सांगत होते. ज्याप्रमाणे सर्व भावरूप पदार्थांची शक्ती तर्काशिवाय मानली जाते, त्याप्रमाणेच अग्नीत उष्णता असणे हा त्याचा स्वभाव धर्म आहे. त्याप्रमाणे नारायणापासून ब्रह्मदेव निर्माण होणे एक विचार स्वरूप आहे. ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे असते. त्या परवर्षाचा निम्मा भाग परार्ध म्हटला आहे. आता कालाची परिणामे कशी आहेत ते सांगतो. आपण प्राणीमात्रांची 15 निमिषे म्हणजे 1 काष्टा एवढा काल असतो. 30 काष्टा म्हणजे 1 कला, 30 कला म्हणजे 1 घडी आणि 2 घडींचा 1 मुहूर्त, 30 मुहूर्त म्हणजे 1 रात्र आणि 1 दिवस होतो. अशी 30 अहोरात्री म्हणजे 1 महिना होतो. एका महिन्यात 2 पक्ष असतात. 6 महिन्यांचे 1 अयन होते. 2 अयनांचे 1 वर्ष होते म्हणजे दक्षिणायन आणि उत्तरायण. हे मिळून मनुष्यांचे वर्ष होते. दक्षिणायनात देवांची रात्र असते आणि उत्तरायण म्हणजे देवतांचा दिवस मानला जातो. देवतांच्या परिणामाप्रमाणे 12,000 वर्षांचे 1 युग होते. सत्य, त्रेता, द्वापार, कली अशी ही 4 युगे होत. 4ही युगे 1,000 वेळा येऊन गेली की ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. म्हणून ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये सप्तर्षी, देवता, इंद्र, मुनी, त्यांचे पुत्र, राजे असे सर्व भिन्न असतात. 1 मन्वंतर म्हणजे माणसांच्या भाषेत 30 कोटी 68,20,000 वर्षे एवढा काल होय. ब्रह्मदेवाची रात्र झाली की प्रलय होतो.
तेव्हा तिन्ही लोक एकरूप होतात. नारायण स्वरूप ब्रह्मदेव शेषशय्येवर झोपतो. त्यांची रात्र संपते तेव्हा तो जागे होतात आणि त्यानंतर दुसरा ब्रह्मदेव होतो. हे मैत्रेया, यामुळे ब्रह्मदेवाचे एक परार्ध घडून गेले आहे. पद्म महाकल्प पूर्ण झाले आहे. हे दुसऱ्या परार्धातले वराह कल्प चालू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.